जय शिवराय मित्रांनो, तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये आता 1 रुपया येण्यास सुरुवात झाली। जर आपल्याला 1 रुपया आला नाही तर आपण काय करायचं आहे, आपल्याला जे पेमेंट आहे तर ते आपल्या अकाउंटमध्ये घेण्यासाठी काय करायचं आहे, काही महिलांना 1 रुपया आला तर ते म्हणतील की पहिला हप्ता जो आहे तर ते 1 रुपयाचा आहे का। तर असं काही नाही मित्रांनो, जो पहिला हप्ता असणार आहे तर तो एक तर 2 हप्ते सोबत देणार आहे किंवा 1,500चा एक जो हप्ता आहे तर तोच येणार आहे। पण त्यापूर्वी आता काही जे महिलांचे अकाउंट आहे तर त्यांच्या अकाउंटची टेस्टिंग चालू आहे की महाडीबीटी किंवा आधार संलग्न जे बँक अकाउंट असणार आहे त्या अकाउंटमध्ये पैसे टाकल्यानंतर किंवा मग आधारच्या अकाउंटवर पैसे टाकल्यानंतर ते महिलेच्या खात्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने जात आहेत का, त्यासाठी 1 रुपयाची जी टेस्टिंग आहे तर ती सुरू आहे। आता हे जो 1 रुपयाचा SMS आहे तर हा प्रत्येक महिलेला आलेला नसणार आहे। त्यासाठी ज्या महिलांना SMS आला नाही किंवा ज्या महिलांना 1 रुपया रिसीव्ह झाला नाही त्यांनी घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही। पण आपण आपले बँक अकाउंट जे आहे तर ते आधार कार्डला संलग्न केलेले आहे का किंवा सीडिंग केलेले आहे का तर हे चेक करून घ्या। त्यासाठी आपण एक व्हिडिओ जो आहे तर तो यादी बनवलेला होता मागे चॅनलवरती। ज्या मित्रांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं आहे तर त्यांना माहिती असेल कशा प्रकारे अकाउंट जे आहे तर ते सीडिंग आहे हे समजणार आहे। त्याचबरोबर आता एक नवीन एक व्हिडिओ जो आहे तर तो आधार किंवा बँक अकाउंट जे आहे तर ते आधारला सीडिंग केलेलं आहे की नाही हे बघण्यासाठी ॲक्टिव्ह स्टेटस इनॲक्टिव्ह स्टेटस तर त्यावरती लवकरच आपला एक व्हिडिओ येणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर भेटेल। तर आपण घरबसले देखील आपलं अकाउंट जे आहे तर ते सीडिंग केलेलं आहे की नाही हे माहिती करून घेऊ शकता। किंवा आपण जी बँक आहे तर ते बँकेमध्ये जाऊन आपला बँक अकाउंट आधारला सीडिंग करण्यासाठी जो फॉर्म असतो तर ते फॉर्म भरून देऊ शकतात। तर साधारण 2 ते 3 दिवसामध्ये किंवा 4 दिवसाचा कालावधी प्रत्येक बँकेचा वेगवेगळा कालावधी असतो अकाउंट आधारला सीडिंग करण्यासाठी। आता ज्या महिलांचे अकाउंट सीडिंग आहे त्यांना 1 रुपया आलेला नसेल त्यांनी देखील घाबरून जायचे काही कारण नाही। आता पुढील टप्प्यामध्ये आपल्याला देखील ते 1 रुपया रिसीव्ह होईल किंवा जरी नाही झालं तरी आपल्याला जो हप्ता आहे तर तो येणार आहे। अशा प्रकारची अपडेट होती। आपले इतर मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि आपल्याला 1 रुपया आला आहे का ते चेक करून घ्या आणि आपला अकाउंट नंबर जो दिलेला आहे आपण जरी तो आधारला संलग्न नसेल किंवा सीडिंग केलेला नसेल तरी देखील चालणार आहे। आता काही मित्रमैत्रिणी की आपला कडे 2 खाते आहे बँक अकाउंटचे तर दोन्ही खात्याला आधार लिंक आहे तर आधार लिंक असणे आणि सीडिंग असणे यामध्ये फरक आहे। त्यामुळे आधार सीडिंग करणे बँक अकाउंटला किंवा बँक अकाउंट आधारला सीडिंग करणे ही जी प्रोसेस आहे तर ते बँकेकडून आपण फॉर्म भरून करून घेऊ शकता। त्यासाठीचा आपला जो स्टेटस आहे आधी तर तो चेक करा। जर बँक अकाउंट आधारला सीडिंग केलेली नसेल तर ते बँक अकाउंट लवकरात लवकर आपल्या आधारला सीडिंग करून घ्या। तर धन्यवाद मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट होती। इतर मित्रांना शेअर करा।